तर आज मला प्यायची होती कॉफी म्हणजे हॉट कॉफी. तशी मला कोल्ड कॉफी जास्त आवडते ॲज कम्पेअर टू हॉट कॉफी. पण आपल्या इथं लातूरमध्ये एकदम भारीवाली अशी कोल्ड कॉफी कुठं भेटते मला नाही माहिती एवढं जास्त, त्याच्यामुळे मी इथं कधी पिली पण नाही. आणि मी एक वेळेस घरी पण ट्राय करून बघितली होती कोल्ड कॉफी, पण माझी काही एवढी जास्त छान नव्हती झाली. म्हणजे आत्तापर्यंत सगळं ट्राय केलं, पण हां म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये बऱ्यापैकी झालं. पण कोल्ड कॉफी म्हणजे फर्स्ट टाईम एवढी बकवास बनली होती. जो थिकनेस आहे, जी टेस्ट आहे ती पाहिजे तशी आली नव्हती. त्याच्यामुळे मग मी नंतर त्या कोल्ड कॉफी बनवायला हात कधीच नाही घातला. इकडे आई स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली, शेंगदाणा भाजणं वगैरे तिचं चालूच होतं. बघते तर काय कॉफी बनवण्यासाठी दूधच नव्हतं. मग आईला आधी दूध आणायला पाठवलं. आणि आता दुधाचं पॅकेट आणल्यानंतर ते पॅकेट धुवून घेणं आमच्यात कंपल्सरी म्हणजे मस्ट आहे ते. आणि हे दूध पॅकेट धुवून घ्यायची प्रथा आमच्या घरामध्ये मीच चालू केली आहे. असो, मग दूध आणल्यानंतर दूध वगैरे गरम करायला ठेवलं. आता दूध गरम करायला ठेवताना पण आज मी एक नवीन स्टंट केला. गॅसवरती जी तापलेली गरम कढई होती शेंगदाण्याची, ती मी हातानं उतरवायचा प्रयत्न केला. आईसारखं करायला बघत होती, पण मला काय तो स्टंट जमला नाही. शेवटी पकडीनेच कढई खाली उतरवली आणि दूध गरम करायला ठेवलं. दूध गरम होते तोपर्यंत इकडे बटाट्याची साल वगैरे काढून घेतली. त्यानंतर मग आधी ब्लॅक कॉफी बनवून घेतली. आता प्रत्येकाची कॉफी बनवण्याची पद्धत वेगळी असते. काही जण डायरेक्ट दुधामध्ये कॉफी टाकून बॉईल करून घेतात, पण मी आधी ब्लॅक कॉफी उकळून घेते आणि त्यानंतर मग त्यामध्ये दूध ॲड करते. आईला एकदम घट्ट कॉफी आवडते, म्हणजे असं दुधामध्ये जास्त पाणी टाकलेली कॉफी तिला नाही आवडत, पांचट लागते म्हणते. आणि मला जे आहे ती थोडंसं पाणी असलेली आवडते म्हणण्यापेक्षा दुधाचं प्रमाण कमी असलेली कॉफी जराशी चांगली असते. पण मी पण आज आईसोबत एकदम घट्ट अशीच कॉफी पिली. म्हटलं जाऊ दे, एक दिवसानं नाही काय होणार.